एकेकाळी आव्हाडांचे खंदे समर्थक होता, कालांतराने तुम्ही दादांच्या राष्ट्रवादीत गेला. आज अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे देखील खंदे समर्थक दादांच्या प्रवेश केलेला आहे. कसं बघता या पक्षप्रवेशाकडे, काय सांगायचं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वप्रथम तर मी अभिजित पवार, हेमंत वाणी, सौ सीमा वाणी व त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य त्यांच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. आणि अभिजित पवार असेल, हेमंत वाणी असेल, सौ सीमाताई वाणी असतील, यांचं मनापासून कौतुक मी ह्यासाठी करतो की निवडणुकीच्या कठीण काळामध्ये त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची साथ सोडली नाही. किंबहुना आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या विरोधात आव्हाड साहेबांचा त्यांनी प्रचार केला, आपल्याला नेत्याला निवडून आणलं आणि त्यानंतर त्यांची साथ सोडली. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंजीर खुपसणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड आता तरी एकांतात नाद बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर बसून आत्मचिंतन करतील. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, आपल्या छातीचा कोट केला, येणारा प्रत्येक घाव, मला आठवत नाही की माझ्यावर तर अनेक केसेस आहेत, अशा कुठलीही केस नाही की ज्याच्यामध्ये अभि आणि हेमंत माझ्याबरोबर सहआरोपी नसतील. अशा असंख्य केसेस अंगावर घेऊन मात्र आपला स्वार्थ साधून स्वतःतलं नाव त्या केसमधनं बाहेर काढणारा नेता मी अख्ख्या जगात बघितला नाही. नेता हा आपल्या कार्यकर्त्याला कुटुंबाप्रमाणे जपत असतो, पण असंख्य त्यांचे विश्वासातील सहकारी ज्यावेळेला त्यांना सोडून जात आहेत, आता तरी एकांतामध्ये बसून ते आत्मचिंतन करतील. माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहोत, सकारात्मक विकासाचं राजकारण करणार आहोत. पण त्यांनी आरे केलं तर कार्य करायला आम्ही देखील मागे बघणार नाही. आम्ही आमचं काम करू, त्यांनी त्यांचं काम करा. प्रत्येक वार्डामध्ये त्यांचं काम आहे, यापुढचे कशा प्रकारचे काम असणार, कशा प्रकारचं मात्र जबाबदारी देखील त्यांना दिली. कळव्यामध्ये तर मोठी ताकद अभिजित पवार याच्यामुळे मिळालीच आहे, पण पक्षाने त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी संपूर्ण कोकणाची जबाबदारी त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष पद देऊन पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंतच्या या संपूर्ण कोकण विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अभिजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी व विश्वास पक्षाने ठेवला आहे. त्याचप्रमाणे हेमंत वाणी यांना माननीय सुनील तटकरे साहेबांनी प्रदेशामध्ये चिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. दोघांच्यावर पक्षाने विश्वास ठेवलेला आहे आणि प्रदेशमध्ये काम करत असताना ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठी या दोन्ही अभिजित पवार, हेमंत वाणी, सौ वाणी व त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढेल. मी तर दिला ना की एकांतामध्ये बसून की आपले विश्वासू सहकारी आपल्याला का सोडून जात आहेत. आणि अभिजितचं खास करून मी अभिनंदन याच्यासाठी करेन. मगाशी मी त्याची प्रेस कॉन्फरन्स बघत होतो, त्यांनी सांगितलं अनेक गोष्टी माझ्या हृदयामध्ये आहेत, पण कार्यकर्ता म्हणून मी कधीच त्या बोललो नाही किंवा किंबहुना त्यांना उलट बोलणार नाही. पण त्यांनी आरे केलं तर आम्ही नक्कीच कार्य करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.